माझ्या अगोदरच होते 46 झाले म्हणजे बघायला पाहिजे सरांना विचारून. गुड आफ्टरनून. आवाज येतोय का बघा. चला आपण आता कोणता सिलेबस मधला भाग बघतोय बघा. ओके, काय बघतोय आपण. त्यातला आपण जे घटक बघत आहे बघा, त्यातला जो आहे सोसायटी आपलं झालेलं होतं बरोबर. सोसायटी झालेलं होतं, हा घटक आपला पूर्ण झालेला होता. एज्युकेशन, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, अग्रहार, मठ आणि महावीर जे काय सेंटर ऑफ एज्युकेशन, ग्रोथ ऑफ रिजनल लँग्वेजेस असं म्हणलेलं आहे बघा. त्यातल्या त्यात आपण ट्राईब एज अ पीझंट बघितलं, देअर प्लेस इन वर्न ऑर्डर वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात बघा. वुमन इन पब्लिक लाईफ पण आपण बघितलं, राजे रजवाडे, त्यामध्ये बरोबर सर्वसामान्य महिला काय कशा पद्धतीचं जे आहे संबंध ते आपण बघितले होते बघा. म्हणजे वेगळ्या परकीय प्रवाशांच्या आधारे त्याची चर्चा आपण केलेली होती बरोबर. परकीय प्रवाशांच्या आधारे त्याची चर्चा आपण केलेली होती. ट्राईब ॲज अ पीझंट अँड देअर प्लेस इन वर्न ऑर्डर ऑर द अनटचॅबिलिटी, वर्न ऑर्डर ऑर द अनटचॅबिलिटी. नंतर एज्युकेशन अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, मठाज अँड द महावीराज ॲट सेंटर ऑफ एज्युकेशन, ग्रोथ ऑफ रिजनल लँग्वेजेस, ग्रोथ ऑफ रिजनल लँग्वेजेस. त्यामध्ये आणखी काय बघा, ह्याच्यात काय राहिलेलं आहे का बघूया बघा आपण. मग त्यातनं आपल्याला कळेल की काय अजून आपलं राहिलेलं आहे का, सोसायटीमधलं काय राहिलेलं आहे बघूया बघा. याच्यात काय दिलेलं आहे का बघा. प्रिसाइडिंग डेटीज वगैरे सोसायटीमधला असणारा भाग आहे. टेम्पल वेअर डेडिकेटेड नॉट ओनली टू ग्रेट गॉड्स ऑफ द ब्राह्मणिकल पॅथिओन्स, म्हणजेच काय त्यातला शिव आणि विष्णू आहे बघा. शिव आणि विष्णू, शिव आणि विष्णू आपल्याला त्यामध्ये असलेला दिसतो, शिव आणि विष्णू. बट टू द ग्रेट मदर गॉडेस एज वेल. इन फॅक्ट consecration and depiction of divinities big and small, benevolent and malevolent, the celestial and terrestrial and atmospheric and heavenly, devas and asuras, countless folk आपल्याला दिसतात. म्हणजे काय म्हणते त्यामध्ये वक्षाज, वक्षीज आहे, अप्सराज आहे, किन्नराज आहे, रिप्रेझेंट अ वर्ल्ड ऑफ देअर ओन. त्यातनं त्यांच्या देवतांच्या असणाऱ्या जगाबद्दलची माहिती आपल्याला त्यातनं मिळते. त्याचबरोबर काय म्हणलेलं आहे पुढचा भाग, त्याच्यामध्ये काय सॅक्रिफायसिंग ॲनिमल ऑर द बर्ड व्हेकल, वाहन, पक्ष्यांना काय म्हणलेलं की वाहन म्हणून त्याचा वापर केला गेलेला दिसतो. ऑफ दिस डिव्हिनिटी शेड देअर म्यूटनेस अँड बिकम eloquent carriers of meaningful symbolism. Thus Nandi, the agricultural bull of Shiva, as fully expressive of the god sexuality. काय म्हणतात त्यामध्ये शिवाला आपल्याला काय म्हणलं जातं किंवा ॲग्रिकल्चर बुल ऑफ शिवा म्हणजे काय शेतीसाठी वापरला जाणारा बैल, यासाठी शिवा नंदी बैल आपण म्हणलेला आहे बघा. म्हणजे शिवाच्या दरबाराच्या शिवाच्या मंदिराच्या जो बाहेर आपल्याला असलेला दिसतो बघा. ओके, बघितलेलं आहे का बघा तुम्ही. शिव मंदिरामध्ये तुम्ही बघितलं शिवाच्या मंदिराच्या बाहेर कशा पद्धतीचं असणारं स्वरूप जे आहे ते दिसतं बघा तुम्हाला, की काय काय आहे त्याच्यामध्ये, कशा स्वरूपाचं आहे ते तुम्ही बघितलेलं असेल बघा. ओके, त्याच्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं बघा की ते तुम्ही पाहायला पाहिजेत की कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला आलेल्या दिसतात किंवा काय काय आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सोसायटीचा भाग आपण थोडक्यात राहिलेला जो तो एकदा वाइंड अप करू आणि मग आपण एज्युकेशन अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन या घटकाकडे ते जाऊयात बघा. एज्युकेशन अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. टायगर द माउंट ऑफ दुर्गा, दुर्गाचा असणारा जो वाहन आहे बघा. दुर्गाचं वाहन कोणतं आहे बघा, टायगर आहे बघा. दुर्गाचे वाहन, दुर्गादेवी, दुर्गाचे वाहन काय आपल्याला दिसतं, टायगर म्हणजे वाघ आहे.
म्हणजे प्रत्येकाच्या पक्षी आणि प्राणी हे आपल्याला वाहनामध्ये दिसतं. और फिअर, स्ट्रेंथ अँड ॲग्रेसिव्हनेस, त्याचा आक्रमकपणा आणि त्याचबरोबर शौर्य किंवा धाडस याबद्दल असणारा त्याला आलेला दिसतो. द रिव्हर गॉडेस गंगा यमुना आर आयडेंटिफाईड बाय देअर वाहनास विथ क्रोकोडाईल अँड टॉर्टॉइज रिस्पेक्टिव्हली. लक्ष्मी असोसिएशन विथ एलिफंटा अँड लोटस फ्लॉवर. लक्ष्मी कोणासोबत आलेले आहे? लक्ष्मी ही देवता कशासोबत आलेले आहे? एकतर त्याचबरोबर हत्ती आहे, कमळाचं फूल आहे, हत्ती कमळाचं फूल आणि वॉटर नॉट ओनली सिम्बॉलाइज her popularity as the goddess of the fortune, but more importantly as divinity conveying the magical power of agriculture fertility as an aspect of that goes back to the days of the ऋग्वेदा. ऋग्वेदाचा असणाऱ्या काळातला काही गोष्टी दिसतात बघा. म्हणजे काय म्हणता येईल की ॲग्रिकल्चर फर्टिलिटी ह्यासाठी आपल्याला लक्ष्मी काय म्हणता येईल की त्याच्याबद्दलची देवता काय म्हणता येईल की त्याच्यामध्ये काय सांगता येईल लक्ष्मीबद्दल आपल्याला सांगत असताना तर एक श्रीमंताची किंवा भरभराटीची देवता म्हणून पण आपल्याला लक्ष्मी नावाची देवता बघितलेली दिसते. सरस्वती टायफिफाईड नॉट ओनली हर ग्रेस अँड एलिगन्स बट क्लासिक शिरा निरा विवेक द ट्रिमेंडस intellectual discerning capacity which is an integral element of these gods of learning. The Kashyapalika, Kashya is a chapter on the deities to be enshrined in the principal styles mentioned above. The Shantamurti, peaceful, Shantamurti. Shantamurti मध्ये आपल्याला काय दिसतं? Peaceful, calm and the serene deities are to be installed in Nagar. Couple or moving deities in Vesar shrine. Vesar shrine मध्ये आपल्याला दोन युगलांची किंवा हलणाऱ्यांची माहिती दिसते. हिरोइक अँड डान्सिंग अँड सिम्बॉलिझम deities in द्रविड. द्रविड शैलीमध्ये आपल्याला हिरोइझम नायकत्वाचं नृत्य करणारे त्याचबरोबर अशा देवतांचा उल्लेख किंवा त्यांचं असणारं पेंटिंग्स आपल्याला त्या द्रविड स्टाईल ऑफ आर्किटेक्चर्समध्ये किंवा त्याच्यामध्ये दिसतं. However, this injunction about presiding deities like the basic styles ought not to be taken in compartmentalized since textual prescription about the Nagara, textual prescription आपल्याला काय नागर आहे, द्रविड आहे आणि वेसर आहे. नागरा द्रविड style being associated with Brahmana, Kshatriya, Vaishya Varna respectively cannot be taken literally. त्याच्यानंतरचा भाग जो आहे बघा पुढं काय म्हणता येईल की शेप्स अँड प्लॅन्स अँड लँग्वेज ऑफ तमिळ. काय टेम्पल्स म्हणजे त्याचा आकार काय आहे, त्याचं नियोजन कशा प्रकारचं आहे, त्याचबरोबर त्यातनं असणारी त्या मंदिराची भाषा काय. इच टेम्पल स्टाईल हॅज इट्स ओन डिस्टिंक्टिव्ह टेक्निकल लँग्वेज. So some terms are common but applied to different part of the building in each style. The sanctuary, which is the main part, is called as Viman. Sanctuary ला विमान असं म्हणलेलं आहे. Sanctuary means विमान. त्यानंतर गर्भगृह, गर्भगृह or the inner sanctum, the main presiding deity is located. गर्भगृह म्हणजे ज्या ठिकाणी प्रमुख देवता स्थापित केलेला असतो त्याला आपण काय म्हणलं जातं? गर्भगृह. त्यालाच काय म्हणतो आपण? गर्भगृह. गर्भगृहासाठी वापरला गेलेला शब्द काय बघा तर त्या ठिकाणी अदर एलिमेंट्स ऑफ ग्राउंड प्लॅन, खालचा जो ग्राउंड त्याच्यावर प्लॅन. मंडपा ऑर द पॅव्हिलियन फॉर द असेंब्ली ऑफ डिओडीज. अंतरपाल विच इज अ वेस्टिबल कनेक्टिंग द विमान अँड द मंडपा अँड द प्रदक्षिणापथ. Circumambulatory passage surrounding these, the Nat Mandir or the dance hall, Natya Mandir or Nritya hall. The Bhog Mandap were evolved subsequently in the Orisan temple, such as famous Sun temple at Konark. Sun temple at Konark. What is the Konark? To the dignity and magnificence of the deities, magnificence of the deities who were honored in them. The exterior of the Nagar type
is characterized by horizontal tiers, as in the Jagamohan or the porch in front of the sanctum of the Lingaraj temple at Bhubaneswar. लिंगराज मंदिर जे आपल्याला भुवनेश्वरचं आहे बघा, याच्या जोड्या लावावर सुद्धा प्रश्न येईल बघा. लिंगराज मंदिर, and the Viman is usually circular in plane. Fundamentally, there is no structural similarity between the Brahmanical and the Jain temple in the north, except that the need for housing the various and Tirthankar dominates the disposition of space in that latter. तीर्थंकरात आपल्याला त्या ठिकाणी डॉमिनेट्स आपल्याला त्या पोझिशन्समध्ये दिसतात बघा. द्रविड स्टाईल हॅज अ पॉलिगोनल. द्रविड शैली आपल्याला काय अष्टदिग्गज, अष्ट पद्धतीचं काय म्हणतात पॉलिगोनल, अनेक आपल्याला त्यामध्ये असणारे कोपरे दिसतात. ऑक्टॅगोनल, ऑफन ऑक्टॅगोनल शिखर अँड पिरॅमिडल विमान विच इज रेक्टँग्युलर इन प्लॅन. आयतकार त्याचं नियोजन आहे, पण ते ऑक्टॅगोनल आहे किंवा पॉलिगोनल आपल्याला असताना दिसतं. A temple of Dravid type is notable for the towering gopuram or the gate tower of the additional mandapas from the days of Ganesh Rath or of the Pallava times. 7th century at Mahabalipuram near Madras to the gigantic Brihadeshwar temple. Brihadeshwar temple of the Cholas at Tanjavur. Brihadeshwar temple कुठे बघा, ही जोड्या लावाचा प्रश्न विचारलेला होता बघा नेटला एकदा. बृहदेश्वर मंदिर कुठे आहे बघा, चोला कुठे आहे तंजावरला बघा. तंजावरला भोसले घराणं पण आहे बघा. शिवाजी महाराजांची एक डायनेस्टी आपल्याला दिसते बघा, एक किंवा भोसले घराण्याच्या एक शाखा आपल्याला तंजावरला असलेली दिसते. कुठं तंजावर भोसले डायनेस्टीची एक शाखा. द्रविड स्टाईल टूक मेनी स्ट्राइड फॉर व्हेरियस टेम्पल प्लॅन. सी इकॉलॉजिकल सेटिंग आहे, रॉ मटेरियल आहे, रिजनलायझेशन पण आपल्याला दिसतं, त्यात प्रादेशिकीकरण पण आपल्याला असलेलं त्यात दिसतंय. ओके. लाडखान टेम्पल आहे बघा चालुक्याचं. फक्त त्यात जोड्या लावा जरी आपण काढायचं म्हणलं तर काय बघा, टेम्पल आणि त्याचं असणार राज्यकर्ता. उदाहरणार्थ काय लाडखान टेम्पल आहे चालुक्य ॲट ऐहोल, ऐहोळचे चालुक्य जे म्हणलेलं आहे त्याला, किंवा लाडखान टेम्पल कुठे चालुक्यांचं आहे बघा. डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेस in Jain shrine was affected by their placements on high hill. These structures are characterized by an air of seclusion and aloofness. Some such typical example can be seen at Shaturanjaya Palitana hill in Gujarat, at Dilwara temple Mount Abu आहे बघा. Dilwara temple at Mount Abu. ॲट माउंट ॲबो. हे आपण चित्र बघितलेले होते, याची काय प्रकारचं आहे माउंट ॲबो. हे प्रत्येक घराणं आपण बघत असताना त्या त्या घराण्यातली आपण मंदिरं पाहिलेली होती. त्यातलं आपण इथं फक्त ते मंदिरं आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जोड्यासुद्धा विचारला जाऊ शकतो. पल्लवा किंग महेंद्रवर्मन अर्ली 7th century इज कॉल्ड ॲज अ विचित्र चित्त. काय महेंद्रवर्मनसाठी एक वापरलेलं टायटल आहे विचित्र चित्त. हे टायटल सुद्धा पल्लवांच्या रूलरच्या टायटलवर सुद्धा प्रश्न अपेक्षित आहे बघा. येणाऱ्या डिसेंबरच्या नेट परीक्षेमध्ये पल्लवावर सुद्धा प्रश्न अपेक्षित आहे. बिकॉज इट डिस्कार्डेड कन्व्हेन्शनल पेरिशेबल मटेरियल सच एज ब्रिक, टिंबर अँड मॉर्टर अँड यूज हार्डेस्ट रॉक सरपॅक फॉर हिज केव टेम्पल ॲट महाबलीपुरम. हार्ड अँड क्रिस्टलाइन रॉक prevented detailed carving, whereas soft and sedentary stone permitted great precision. Friable and cyst-like stones such as those by the Hoysala architect and craftsmen at Bellore and Halebeedu. Karnataka in the 12th and 13th century promoted the carving of molding created by sharp and angled incision. Brick building tradition continued to survive where there was an absence of good stone and techniques of molding and carving. Bricks doubles doubtless influenced the style of temple in these areas. Temple at Bishnupur in Bengal. Bishnupur
बंगालमधलं बिष्णुपूर मंदिर. काय बघा त्यानंतर sloping and gabled roof which are preserved only in stone in the temples of Kashmir can be seen in these areas in pure wooden context. In the 9th century or so, a remarkable multi-tower temple was excavated into the natural escarpment at the Mysore. Roll of decorative elements, त्याचा बी काय भूमिका आहे किंवा कुठल्या प्रकारचा आहे काय बघायचं आहे. कुडू म्हणजे विंडोज आहे बघा, विंडोज कुडूसाठी शब्द आहे, विंडोजसाठी कुडूज नावाचा शब्द आहे बघा. शिखर आहे, त्याचबरोबर काय आणखी काही त्यामध्ये असणारी मंदिरं दिसतात. बिल्डिंग काय म्हणतात ना, ऑर्गनायझेशन ऑफ द बिल्डिंग प्रोग्राम, त्या मंदिराचे काय प्रकारचे आर्किटेक्चर आपल्याला असलेलं दिसतं. काय म्हणता येईल बघा पुढचं काय, क्रोनॉलॉजिकल अँड जिओग्राफिकल स्प्रेड ऑफ इंडियन टेम्पल्स, कालानुक्रमे आणि काय म्हणतात प्रादेशिक पद्धतीनं त्याचं जे काही वितरण झालेलं आहे किंवा काही चेंजेस त्यामध्ये झालेले जे दिसतात आपल्याला किंवा त्याच्यात जे बदल झालेले तो आपल्याला क्रोनॉलॉजिकल. पार्वती टेम्पल आहे, नचना कुटार म्हणतो आपण त्याला, पार्वती टेम्पल आहे बघा, साऊथ ईस्ट ऑफ खजुराहो MP. तर दशावतार टेम्पल देवगडचं असणार झाशीमध्ये आहे बघा UP. द ब्रिक टेम्पल ॲट भितरगाव कानपूर डिस्ट्रिक्ट UP. विष्णू टेम्पल ॲट गोप गुजरात. मुंडेश्वरी टेम्पल अँड अनयुज्युअल कुठल्या बघा उत्तरेकडले, मध्य भारतातले आणि पश्चिम भारतातले अशी ही मंदिर आहेत बघा. रामगडमधले बिहारमधलं आहे बघा. सांची आणि जिगावा बोथ इन द मध्य प्रदेश. डेक्कन अँड सेंट्रल इंडिया हे कुठल्या शतकातले आहे ते 5व्या ते 7व्या शतकातले, 6व्या ते 8व्या शतकातले खाली दिले बघा. केव टेम्पल आहे एलोराला काय लेहनी मंदिर आपल्याला असलेलं दिसतं. औरंगाबाद जवळ असणार, आजचा औरंगाबाद त्याला आपण म्हणतो, संभाजीनगर. त्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर एलिफंट आहे बघा मुंबईचे का बॉम्बेच्या जवळ असणारं. बादामी आहे बघा उत्तर कर्नाटकमध्ये असणारं. अर्ली चालुक्य टेम्पलमध्ये आपल्याला बादामीचं मंदिर बघायला मिळतं. हे नॉर्थ कर्नाटक ॲट बादामी. ऐहोल लाडखान टेम्पल आहे. पदक्कल पापनाथ आणि गलगनाथ टेम्पल. वेस्टर्न अँड सेंट्रल इंडिया. हरिहरा अँड अदर टेम्पल्स ॲट ओरिसियन नॉर्थ ऑफ जोधपूर अँड राजस्थान. जेलिका मंदिर ग्वाल्हेर. चंदेला टेम्पल ॲट खजुराहो. स्पेसियली लक्ष्मण अँड खंडारिया महादेव अँड विश्वनाथ टेम्पल ॲट रोडा नॉर्थ ऑफ मोढेरा इन गुजरात. सन टेम्पल ॲट मोढेराला आपल्याला सन टेम्पल पण दिसतं बरोबर. मार्बल टेम्पल जैनांचं आहे बघा माउंट ॲबोला. मार्बल टेम्पल आपल्याला जैनांचं असलेलं दिसतं बघा. पूर्वेकडले काही मंदिर आपल्याला दिलेले आहेत बघा. परशुरामेश्वर वैताळ देऊळ आहे बघा. परशुरामेश्वर वैताल देऊळ. मुक्तेश्वर आहे, लिंगराज आहे, राजराणी टेम्पल ऑल ॲट भुवनेश्वर. सगळे हे कुठं सापडतात आपल्याला भुवनेश्वर या शहरामध्ये, भुवनेश्वर या ठिकाणामध्ये आपल्याला राजराणी, मुक्तेश्वर अशा प्रकारची जी मंदिर आहे ते त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. कोणार्कला आपल्याला दिसतं जे ओडिसामध्ये आहे बघा. कुठलं सूर्य मंदिर. सोमनाथला सूर्य मंदिर आहे, मोढेराला सूर्य मंदिर आहे आणि कोणार्कला कोणार्क, मोढेरा आणि सोमनाथ या 3 ठिकाणी सूर्य मंदिर भारतामध्ये आहेत. जगन्नाथ टेम्पल पुरीचं असणार आपण बघितलेलं आहे. जगन्नाथ टेम्पल पुरी ते आपल्याला या ठिकाणी असलेलं दिसतं जगन्नाथ टेम्पल. हिमालयन बेल्ट. सन टेम्पल ॲट मार्तंड. सूर्य मंदिर मार्तंडमध्ये असणारं. शिव टेम्पल ॲट पंढरेधान. शिव मंदिर पंढरेधान. विष्णू टेम्पल ॲट अवंतेस्वामीन अँड टेम्पल ॲट मसरूर कांगरा हिमाचल अँड द ब्राह्मणिकल टेम्पल इन नेपाळ. काठमांडू अँड पाटण अँड भडगाव. साऊदर्न स्टाईलमध्ये डेक्कन अँड तमिळनाडू 6व्या ते 10व्या शतकामधले काही मंदिर आहेत बघा. त्यात रथाज आहेत. शोर टेम्पल आहेत बघा पल्लवांची, महाबलीपुरमला असणारी किंवा मम्मलपुरम पण त्याला म्हणलं जातं. महाबलीपुरम ऑर द मम्मलपुरम इज द वर्ड फॉर द शोर टेम्पल नियर मद्रास. वैकुंठ पेरुमल अँड कैलासनाथ टेम्पल ॲट कांचीपुरम नियर मद्रास. चालुक्यन स्ट्रक्चर ॲट ऐहोळ. चालुक्याचं असणारं जे काही स्ट्रक्चर ऐहोळा. मेघुती टेम्पल बांधलेलं आहे. बादामी मलेगुती शिव टेम्पल बादामीला.
पदक्कल विरूपक्ष टेम्पल, पदक्कलला काय आपल्याला विरूपक्ष टेम्पल आहे बघा, विरूपक्ष टेम्पल कुठं आहे, बादामीला. कैलास टेम्पल एलोराला आहे बघा, जो राष्ट्रकुटाने बांधलेला आहे बघा, कैलास मंदिर. कैलास मंदिर कोणाचं आहे बघा, नाव लिहून ठेवा इथं. कैलास मंदिर काय त्याला म्हणता येईल बघा, राष्ट्रकुटांचं. राष्ट्रकुटांचं कर्नाटक, तमिळनाडू अँड केरळा. 10th-17th century. बृहदेश्वर टेम्पल ॲट चोला ॲट तंजावर अँड गंगाईकोंडा चोलापुरम. होयसर टेम्पल ॲट बेल्लोर. हलेबीड, सोमनाथपूर, ऑल इन द कर्नाटका. चालुक्याचे टेम्पल आपल्याला कर्नाटकमध्ये दिसतात बघा, लकुंडी आणि गदग, लकुंडी आणि गदग या ठिकाणी. त्याचबरोबर पंपाती टेम्पल ऑफ पांड्या ॲट विजयनगर. द श्रीरंगम नियर द त्रिचन्नापल्ली, तमिळनाडू. मीनाक्षी टेम्पल ॲट मदुराई अँड तमिळनाडू. द कटील मदन एचलपुरम डिस्ट्रिक्ट पालघाट, केरळ टेम्पल अँड परशुराम टेम्पल ॲट तिरुवल्लम. परशुराम टेम्पल ॲट तिरुवल्लम. वेसर शैलीचे आपल्याला काही मंदिर आहेत बघायचे आहेत बघा. बुद्धिस्ट चैत्य हॉल ऑफ द अर्ली सेंचुरीज ऑफ द ख्रिश्चन इरा सिच्युएटेड इन द वेस्टर्न घाट इन द मॉडर्न स्टेट ऑफ महाराष्ट्र may be said to be prototypes of this style. Its most conspicuous features is the upside ground plan already mentioned. There is a certain vagueness about its essential components and geographical distribution. Among the early example, 7th and 10th century, can be cited the structure at Sezerla, Andhra Pradesh, Aihole Durga Temple, Mahabalipuram, Sahadev and Draupadi Rathas, and Kerala, Shiva Temple at Trikandiyur and Tiruvannur. The classic post-10th century example include the Nataraj Shrine, चिदंबरमला दिसतं तमिळनाडूमध्ये, आणि वामन टेम्पल आहे बघा, वामन टेम्पल किझाविल्लूर या ठिकाणी आपल्याला वामन टेम्पल असणार दिसतं. वामनाचं मंदिर किझाविल्लूर या ठिकाणी आपल्याला स्थित असलेलं दिसतं. की आपण जे मंदिर बघितले वेगवेगळ्या ठिकाणची वेगळ्या शैलीची मंदिर, म्हणजे द्रविड, नागर आणि वेसर यांची उत्तर, दक्षिण, दख्खन, साऊथ यांची असणारी मंदिरांची नावं आपण बघितली, आणि कोणाच्या काळात आले तेही बघितलं. काय बघा, टेम्पल आणि इंडियन कल्चरल इथॉस. मग मंदिर आणि त्यातनं काय बाबा कल्चरल सांस्कृतिक काय वारसा आहे मंदिरात, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे बघा. व्हॉट इज इन द टेम्पल, काय आहे बाबा मंदिरातनं एक्झॅक्टली काय आपल्याला दिसतं, किंवा काय कल्चरल इथॉस त्यामध्ये आपल्याला आहे असं वाटतं बघा, कोणता घटक त्यामध्ये आहे असं दिसतं. इंडियन टेम्पल सिम्बॉलाइज द व्हेरी मुंडेन urge of human aware for the varied activities of community as a whole. To begin with, general education within the temple was of great importance. Many endowments to temple were specifically made for establishment of college, which incorporated into the temple complex. Mahabharat, Puranas were encouraged. त्यांचे काही कथा काव्य, त्यांचे जीवनाचे अनुभव आपल्याला मंदिरांच्या भिंतीवर असलेले दिसतात बघा. कोणाचे? रामायण, महाभारत, वेद यातनं काही गोष्टी मंदिराच्या कल्चरल इथॉसमध्ये असलेल्या दिसतात. The life-size delineation of such musician in a 10th century temple at Khajuraho, as well as in the Sun Temple at Konark and Nat Mandir, dancing hall, forming an absolutely integral element in the Orisan, and other temples also provide eloquent testimonies to that effect. And of course, who can forget the performance of great cosmic dance of the Mahadev Shiva himself at the Chidambaram temple. चिदंबरम मंदिरामध्ये आपल्याला शिवाचं जो नृत्य, शिवाचं तांडव जे म्हणतो आपण, ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. नो लेस इम्पॉर्टंट वॉज द इन्स्टिट्यूशन ऑफ देवदासीज. दिस टेम्पल मेडेन प्लेड अ सिग्निफिकंट रोल इन डान्सिंग
as well as singing of devotional hymn, by which the त्याच्यामध्ये काय काय आहे दिलेलं आणखी बघा. देवदासी तंजावर आहे, बृहदेश्वर आपण बघितलेलं आहे, काय कुठल्या ठिकाणी आहे ते बघा. हे मंदिर आहेत बघा, पंढरेथान वगैरे याचा जो मॅप आहे तो बघून घ्या. हां काय म्हणलेलं आहे खाली दिलेलं आहे, मेन ब्राह्मणिकल टेम्पल साइट्स, प्रमुख ब्राह्मणिकल टेम्पल स्टाईल. वरून जर आपण बघायला लागलो, वरच्या साईडला पंढरेथान आहे बघा, पंढरेथान, अवंतीपूर, मार्तंड टेम्पल, चंबा टेम्पल, कांगरा टेम्पल, मसरूर टेम्पल. ओके, या बाजूला बघितलं काठमांडूला आहे बघा, बदगावला आहे, पाटणला आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल बघा, ओशियन आहे, परत काय किरदू आहे, माउंट ॲबू आपण बघितलेलं आहे ते बघा, रोडा आहे बघा, मोढेरा हे सूर्यमंदिर आहे, गोप आहे बघा, सोमनाथ या ठिकाणी सूर्यमंदिर आहे बघा, येलोरा इथं दिसतं बघा, सालसेट इथं आहे बघा, एलिफंटा आहे बघा, बरोबर. त्यानंतर काय ग्वाल्हेरला आहे बघा, ग्वाल्हेरला देवघर आहे, तिगवा आहे, खजुराहो इथं आहे बघा, भित्तरगाव इथं आहे, नचना इथं आहे बघा, रामगड या बाजूला आहे, भूमरा इथं बाजूला आहे, विष्णुपूर ह्या ठिकाणी आहे बघा, बृहदेश्वर टेम्पल ह्या बाजूला आहे, कोणार्क ह्या बाजूला आहे बघा, पुरी जगन्नाथ ह्या ठिकाणी असणारं मंदिर आहे बघा. तर बदोली आहे बघा, चित्तगड आहे, चित्तोरगड आहे बघा, उदयगिरी ह्या बाजूला आहे, सांची उदयगिरीत आहे, सांची या ठिकाणी आहे बघा. आता दक्षिणेकडे काय आपण मंदिरं या ठिकाणची बघूयात बघा. त्यानंतर काय बघा, पदक्कल आहे बघा, हे पदक्कल नावाचं टेम्पल आहे, त्याच्याखाली बादामी आहे बघा, त्याच्याखाली गदग आहे बघा, मग लाकुंडी आहे त्याच्याखाली, इत्तगी नावाचं पण टेम्पल आहे, अलमपूर अँड द ऐहोल ऑर द विजयनगर. इत्तगी नावाचं आपण बघितल्यानंतर मग आपल्याला हलेबीड नावाचं टेम्पल आहे बघा, कांचीपुरमला पण मंदिर आहे, महाबलीपुरमला आहे, गंगाईकोंडा चोलापुरमला पण असलेलं दिसतं. त्यानंतर तंजोरला आहे, दरसुरम दारासुरम, मदुराईला असणारं दिसतं बघा, क्या त्रिचूर आहे, श्रीरंगनम और द सोमनाथपुरम और बेल्लोर, ही आपल्याला असणारी मंदिरं दिसतात बघा दक्षिणेकडची. ओके, हे आपण त्या ठिकाणची मंदिरं बघितली. मेन ब्राह्मणिकल स्टाईल, तीर्थयात्रा आपण म्हणलेला, पिलग्रिमेज तीर्थयात्रा, तुम्ही धार्मिक स्थळांना भेट द्यायला जातात त्याला आपण तीर्थयात्रा असं म्हणलेलं दिसतं बघा. धार्मिक स्थळांना भेट द्यायला जाईल त्याला आपण तीर्थयात्रा असं म्हणलेलं दिसतं बघा. काय आपण बघूया बघा, काय काय कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला बघायला लागेल बघा. On which he endowed the temple and its function. Many temples had regular festivals which provided opportunities for a mingling of mythology and folklore. As for instance, the annual Rath Yatra of the Jagannath temple at Puri. The undertaking of pilgrimage, Tirtha Yatra, is yet another mechanism through which the participation of community in temple activities. Participation of communities in temple activities. म्हणजे मंदिरातल्या ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये लोकांचे पार्टिसिपेशन असलेलं दिसतं. टेम्पल प्रोव्हाइडेड वर्क अँड मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, मंदिरातनं आपल्याला काही जीवन जगण्याची काही गोष्टी त्या ठिकाणी मिळत होत्या बघा. म्हणजे असं नाही की मंदिर त्यातनं काय होत होतं, काम पण मिळायचं आणि त्यातनं जीवनमान पण लोकांचं चालायचं किंवा त्या पद्धतीचंही आपल्याला काय म्हणता येईल की त्याची मदत व्हायची बघा. काय त्यातनं त्या गोष्टी आपल्याला मिळताना दिसतात बघा. ओके, पुढचा भाग बघू त्याच्यानंतर काय बघा. As temple provided work and means of livelihood for a large number of persons, they were able to exert great influence upon the economic life of people. Even small temples needed the services of priests, garland makers, and the supplier of clarified butter and milk and oil.
One of the most detailed account of that have been preserved of the number of people who were supported by temple and the wage they received is that given in inscription above mention तंजावर टेम्पल. त्यामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारची कामं मिळत बघा. कुक आहे, गार्डनर आहे, डान्स मास्टर आहे, गार्लँड मार्कर मेकर आहे, म्युझिशियन आहे, वुड कार्वर आहे, पेंटर, चोर ग्रुप्स फॉर सिंगिंग हायम्स इन संस्कृत अँड तमिळ, अकाउंटंट आहे, वॉचमन आहे, होस्ट ऑफ ऑफिशियल्स अँड सर्वंट ऑफ टेम्पल, टोटलिंग मोर दॅन 600 पर्सन्स. जवळजवळ 600 लोक त्या ठिकाणी कामकाज आपल्याला त्यांना मिळताना दिसतं बघा. जवळजवळ 6 प्रकारचं 600 लोक आपल्याला त्या ठिकाणी कामाला असतात. स्कल्पचर, स्टोन अँड मेटल इमेजेस, त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी बघूयात बघा. काय काय दिलेलं आहे. शिल्पकला किंवा अष्टदत्त म्हणलेलं ऑक अलॉय, पेंटिंग अँड टेराकोटा अँड द medieval factor, sharp, jerky and pointed angles, senses facial features, richness of variegated pattern and motive, gathered and adapted to the grip of sharp curve and intense preference for the geometric and abstract pattern of decorations. Manifestation of these traits can be seen in the painting on the walls of the Kailas temple of Ellora, the Jain shrine at Sittanvasal at 9th century, Brihadeshwar temple at Tanjavur. आणखी काय बघा. एज्युकेशनल अँड लर्निंग हा महत्त्वाचा आपल्याला भाग आहे. आपल्याला ह्याच्यातच जो बघायचा होता तो आपण बघायला लागलेलो आहे आता. एज्युकेशनल अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. जस्ट ॲज चर्च द प्रिन्सिपल ऑर्गनायझर ऑफ एज्युकेशन इन युरोप इज द medieval टाइम्स. म्हणजे युरोपमध्ये चर्चमधनं शिक्षण दिलं जातं, तसं भारतामध्ये पोस्टगुप्ता काळामध्ये आपल्याला मंदिराच्या आधारे किंवा विहार आहेत, परत आपल्याला मठ दिसतात, मठ मंदिरं यांच्या आधारे शिक्षण दिलं जात होतं. कॉलेजेस ऑल्सो एक्झिस्टेड इन सम रॉयल कॅपिटल ॲज धर नावाच्या ठिकाणी आहे बघा. अजमेर आहे, अनहिलपुरा या ठिकाणी आपल्याला रॉयल जे कॅपिटल त्या ठिकाणी शिक्षणाची केंद्र आपल्याला असले दिसतं. मठ, विहार, महाविहार या ठिकाणात आपल्याला शिक्षणाची दिशा आपल्याला आलेली दिसते. नॉर्थ बिहार, the fame of Mithila in North Bihar and the Nadia in Bengal as a center of Brahmanical learning. मिथिला हे आपल्याला काय म्हणलं जातं, ब्राह्मण शिकवण्यासाठी किंवा ब्राह्मणी पद्धतीचं शिक्षणासाठी मिथिला. ब्राह्मणी पद्धतीचं शिकवण्यासाठी उत्तर बिहारमधलं असणारं ठिकाण. नादिया बंगालमध्ये असणारं ब्राह्मणिकल लर्निंगचं महत्त्वाचं केंद्र आहे बघा. कुठलं? नाडिया और द मिथिला. काशीमध्ये पण आहे बघा, शैव मॉनेस्ट्रीज आहेत बघा. काशीमध्ये शैव पद्धतीचं शिक्षण दिलं जातं. शैव monasteries was also flourishing set of Brahmanical learning. Shemendra tells us that students from such distant region and Gaud traveled to Kashmir for the mathas. शेमेंद्र असे सांगतो की मठामध्ये शिकण्यासाठी लोक काश्मीरला सुद्धा येताना दिसतात बघा. शेमेंद्र मठामध्ये शिकण्यासाठी लोक काश्मीरला सुद्धा येत असत हे आपल्याला शेमेंद्र नोंदवतो. एव्हिडन्स ऑफ हेमचंद्र रिव्हिल्स द एक्झिस्टन्स ऑफ विद्या मठा इन गुजरात. त्याचबरोबर हेमचंद्राच्या रायटिंगमध्ये सुद्धा आपल्याला विद्यारथाज म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा शिक्षण अशा पद्धतीचं होतं किंवा शिक्षणाचा जो काही वारसा आपल्याला चालू असलेला दिसतो, जो 12व्या शतकात दिसतो. हेमचंद्राच्या लेखनामध्ये त्याचा पुरावा दिसतो. विद्या मठ. न्यूमरस अग्रहार इन साऊथ वेर डेव्हलपिंग एज्युकेशनल सेंटर. साऊथमध्ये अनेक अग्रहारे आपल्याला शिक्षणाचे केंद्र म्हणून आलेले दिसतात बघा. अमॉंग्स नोटेबल युनिव्हर्सिटीज वन कॅन मेन्शन द नालंदा. ह्या विद्यापीठांवर एकदा नेटचा प्रश्न आलेला बघा. कुठला? जून 2025 हा प्रश्न आलेला होता बघा. कोणत्या कोणत्या विद्यापीठांची नावं किंवा कोणत्या कोणत्या शैक्षणिक केंद्रांची नावं यावरती प्रश्न आलेला होता. त्यातल्या त्यात नालंदा दिलेला आहे, विक्रमशिला दिलेला आहे, उदंतपुरी हे सगळे बिहारमध्ये असणारे विद्यापीठ आहेत. वल्लभी गुजरातमध्ये आहे बघा.
जगदला आणि सोमनाथपुरी ही बेंगॉलमध्ये आणि कांचीपुरम ही तामिळनाडू, ही सगळ्या विद्यापीठांची नावं लिहून ठेवा, किंवा शैक्षणिक केंद्रांची किंवा विद्यापीठच म्हणा, नोटेबल युनिव्हर्सिटीज म्हणलेल्या त्या काळातले. त्याच्यात बघा नालंदा, विक्रमशिला आणि उदंतपुरी. आणि त्याच्यानंतर आहे बघा वल्लभी गुजरातमधली, जगदल, सोमनाथपुरी, जगदल अँड सोमनाथपुरी इन बेंगॉल, अँड कांचीपुरम इन तामिळनाडू. These are the universities in the early medieval period, which is important because on these universities the question was asked in 2025 June NET exam. Okay, the concept of temples, libraries was evolved from the 8th century. The real beginning in this sphere were laid down by the Jainas. The long list of their teachers and perception. Bhattaraka and Shri Pujya, the place of honor given to the symptomatic of this development. त्याला काय परसेप्टरसाठी वापरला शब्द काय, भट्टारक अँड श्रीपूज्य. Espousal of the cause of शास्त्रदान, गिफ्ट ऑफ रिलिजियस टेक्स्ट, शास्त्रदान. त्या पुस्तकाच्या आधारे क्या पुस्तकातलं शास्त्र शिकवणं, शास्त्रदान. मॅन्युस्क्रिप्ट्स एक्सप्लेन द ग्रेट भंडाराज स्टोर हाऊस सच इज पाटण, खंबात, जैसलमेर. पाटण, खंबात and Jaisalmer, which became an integral part of Jain establishment in Gujarat, Rajasthan and the Karnataka in particular. The trend was picked up by the Brahminical matas as well as we get a phenomenal proliferation of the manuscript tradition almost all over India. Tantra and mantra became a favorite subject of the study, may be inferred from the fact that a full-fledged department of tantra was run in the University of Vikramshila. विक्रमशिला विद्यापीठामध्ये तंत्रचं शिक्षण आपल्याला आलेलं दिसतं. द तिबेटन ट्रॅव्हलर तारानाथ, तिबेटन प्रवासी तारानाथ आपल्याला काय दिसतो, who came to India in the 17th century, is very eloquent about the tantric curricula at Nalanda, Udanpuri and other prominent universities of Bihar and Bengal. The growth and popularity of occult science is also a significant feature of the post-8th century. The list of subjects pursued by people in the 13th century has been given in the Rajshekhara प्रबंधकोश. राजशेखराच्या पुस्तकाचं नाव इथं लिहून ठेवता येईल, लिहून ठेवा. राजशेखरा प्रबंधकोश, प्रबंधकोश हे पुस्तकाचं नाव आहे. राजशेखराचं कर्पूर मंजिरी पण आहे बघा. ह्याच्यावर आणखी याच्यावर विचार होता, कर्पूर मंजिरीवर प्रश्न विचारला होता 25ला, 2025 जून 2025 मध्ये याच्यावर प्रश्न आलेला होता. तर पुढच्या वर्षी आपण आता डिसेंबरमध्ये आपण अपेक्षा ठेवू शकतो की प्रबंधकोशवर विचारला तर हेमचंद्रवर राहिलेला आस्पेक्टवर प्रबंधकोशवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कर्पूर मंजिरीवर विचारलेला आहे, तर हा पण घटक आपण समोर डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की कशा कशावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रबंधकोश इन्क्लूड मेनी occult science in the long list of more than 70 subjects. त्यामध्ये प्रबंधकोशमध्ये 70 सब्जेक्ट दिसतात. Most notable phenomena sphere of learning may be recounted. Regionalization of language, भाषेचं प्रादेशिकीकरण, भाषेचे प्रादेशिकीकरण and emergence of regional script, प्रादेशिक लिपी, प्रादेशिक भाषा यांचा उगम आपल्याला त्या ठिकाणी किंवा त्यांचा महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी असलेलं दिसतं. भाषेचा प्रादेशिक भाषा, प्रादेशिक लिपी यातनं असणारा भाग दिसतो. भाषेचं प्रादेशिकीकरण, भाषेचं प्रादेशिकीकरण त्याच्याबरोबर काय म्हणतात, प्रादेशिक लिपीचा उदय झालेला आहे बघा. प्रादेशिक लिपीचा उदय. व्हायब्रसिटी लिटरेचरमध्ये वैविध्य आलेलं दिसतं. पोस्ट गुप्ता सेंचुरीज आणि इपोक मेकिंग इन द हिस्ट्री ऑफ लँग्वेज अँड लिटरेचर,
large scale dispersal of Sanskrit knowing the Brahmana were resulting in the spread of that language in distant area. To the land grants and phenomenal, the scope of Sanskrit was gradually getting confined. It was being used by the ruling class at the higher administrative level. Naishadhiya Charitra, we find dignitaries Swayamvara of Damayanti. Naishadhiya Charitra. Naishadhiya Charitra. दमयंतीचं स्वयंवर आपल्याला त्यामध्ये दिसतं. नल दमयंती, दमयंतीचे स्वयंवर. Having the fear of not being understood as such, taking recourse of Sanskrit. According to Al-Biruni, vernacular literature which was used by the common people was neglected by the upper and educated class. However, a development of undeniable and significance of the difference अपभ्रंश into the Proto-Hindi. अपभ्रंश म्हणजे भाषेचा अपभ्रंश होणे, म्हणजे भाषेत आणखी काही त्यातनं चेंजेस थोडक्यात होणे बघा, त्याला अपभ्रंश म्हणतात. त्यालाच प्रोटो हिंदी, परत काय प्रोटो हिंदी, प्रोटो बेंगॉली, प्रोटो राजस्थानी, प्रोटो गुजराती, प्रोटो मराठी और तर प्रोटो मैथिली. Apabhransh which form a link in our period between the old classical language such as the Sanskrit and the Prakrit on the one hand and the modern vernacular on the other hand. जी प्रादेशिक पारंपरिक भाषेची एका बाजूला आणि आधुनिक भाषा एका बाजूला किंवा नंतरच्या आलेल्या भाषा या दोघांचं मिश्रण, त्याला आपण प्रोटो हिंदी, प्रोटो गुजराती, प्रोटो बेंगॉली, प्रोटो आपल्याला म्हणता येईल. कुवल यमल 18th century वर्क. कुवल यमल हे देऊन ठेवत बघा. कुवल यमल 18व्या शतकातलं लेखन आहे बघा. 18 शतक लेखन काय म्हणलेलं आहे. 18 अपभ्रंश असल्याची माहिती त्यामध्ये मिळते. 18 अपभ्रंश. सॉरी 8th century, 18 नाही 8th century. 18 अपभ्रंश. अपभ्रंश लेखन त्यामध्ये दिसतं इन व्हेरियस रिजन्स ऑफ इंडिया. Turned into modern Indian languages. The list of Rajasekhara, Prakrit and Paishachika, Apabhransh and Desh Bhasha are mentioned along with the Sanskrit as subject to be studied by the prince. राजकुमारासाठी त्यातनं त्या शिक्षणाची सोय होत असताना दिसते. Vernacular such as Avahat, Magandi or Shakari, Abhiri, Chandali, Savali, Draviti form part of the curriculum mentioned in the Varna Ratnakar. The pace of linguistic variation quickened in the country in the post-Gupta centuries, mainly on account of lack of interregional communication and mobility. Migrating Brahmanas enrich the vocabulary of regional languages. They also help to develop and systemize local dialects into language through the introduction of the writing. त्यातनं लेखनाची कौशल्य किंवा लेखनशैली किंवा लेखनाबद्दलची माहिती आपल्याला पुढे आलेली दिसते. The emergence of regional script run parallel to the growth of regional languages. As there are numerous languages, so there are quite a large number of scripts used to express this language. From Maurya to Gupta times, the script changed mainly as a result of passage of time, and anyone knowing the Brahmi script of Gupta period could read the inscriptions from any part of the country. This was not possible after the 7th century. From this period, the regional variation became so pronounced that one has to be well versed in several scripts. वेगळ्या भाषेमध्ये ते आपल्याला आलेलं दिसतं. मॅन्युस्क्रिप्ट्स आहे, इन्स्क्रिप्शन्स आहेत, त्याचबरोबर अदर रायटिंग मटेरियल्स आहे बघा. देवनागरीमध्ये आहे, आसामीजमध्ये आहे, बेंगॉली, ओरिया, तमिळ, तेलुगू, कन्नडा अर्ध शारदा. शारदा म्हणजे शारदा लिपीमध्ये काश्मीरमधली असणारी लिपी. काश्मीरमध्ये लिपीला आपण काय म्हणतो, शारदा लिपी.
leads to an inescapable conclusion that though the Chera, Cholas and Pandya adopted Tamil as their language, each seems to have adopted a different script, perhaps to indicate the regional identity. The Cheras use a cursive variety of Tamil Brahmi called a Vatteletu rounded script. Vatteletu म्हणजे काय गोलाकार असणारी लिपी. Pandey seems to have popularized the Koleotu, a straight line असणारे सरळ रेषेत असणारे. And the Chola combine the two. This is not all. The philosophic and religious discourse in the three kingdoms put together, the scholar gave rise to Tamil Grantha. Hundreds of manuscripts in this script are said to have reached as far as the north Tibet, where the Buddhist monasteries became great repository. While editing a medieval Sanskrit text called a Subhashita Ratnakosh, संस्कृत मधला असणार बघा, संस्कृत बुक आहे बघा, त्याचं काय नाव आहे बघा, सुभाषित. सुभाषित Subhashita Ratnakosh. D.D. Kosambi brought to light many neglected poets, but characterized as a decadent poetry or the writing of decadent age. Sometimes we understand such phenomena in absolute or the total sense. It is not necessary that economic, political and social and cultural decline run simultaneously. Also, the yardstick of decadence cannot be worked out in absolute terms. The erotic sculpture of Khajuraho, Bhubaneswar, Konark and Bellur, products of perverted minds. Perverted minds असणार त्यामधले काय म्हणतात की त्या मानाचे चित्रण आपल्याला त्या एरोटिक रायटिंगमध्ये दिसतं की एरोटिक स्कल्पचरमध्ये दिसतं का. बट द सेम आर्ट पीसेस आर टेकन बाय अदर टू मॅनिफेस्टेशन वायटल कल्चरल इथॉस ऑफ पीपल. वायटल कल्चरल इथॉस ऑफ पीपल. वायटल कल्चरल इथॉस ऑफ पीपल. त्यामध्ये आपण काय ह्या गोष्टी बघितल्या. आपण काय बघितलं त्यामध्ये, जे वेगवेगळ्या प्रकारची एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ह्या गोष्टी आपण आता बघतोय बघा. पोस्ट 8th century prolific literary outputs in realm of philosophy. मग त्यामध्ये पोस्ट 8व्या शतकानंतर आपल्याला काय दिसतं बघा, तत्वज्ञान आहे, तर्क आहे, काय म्हणता येईल की कायदे, वैदिक किंवा विधी लेखन असणार दिसतं, विधी ग्रंथ. परत काय म्हणतात डिवोशनल पोएट्री म्हणजे काय, भक्तिमय काव्य दिसतं बघा, भक्तिमय कविता दिसतात बघा किंवा काव्य. त्यामध्ये आलवार आहे आणि शैव आगम आहे बघा. काव्य, नॅरेटिव्ह, लिरिक्स आहेत, लिरिक्स पण आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. त्याचबरोबर हिस्टॉरिकल बायोग्राफीज पण आपल्याला दिसतात. वी कॅन सी here as historical biographies also, historical biographies, and the writing, scientific writing and the Shilpa Shastra. Nonetheless, in keeping with the growing paraphernalia, personal vanity of the new landed classes, the language of most of these literary composition became extremely verbose and ornate. This ornate style, marked by the pompous adjective and adverb and similes, became the hallmark of literature as well as inscriptions. Although the prose style of Bana, which is known for highly complex and elaborate sentence construction, was not exactly initiated, it did continue to serve as a model for the post-7th century writing. Post-7th century writing. Realm of poetry too, Devashreya or Shlesh Kavya. Devashreya or the श्लेष काव्य वेर बिंग प्रोड्युस्ड, कशा जाणीवपूर्वक ते बनवलं जातं, काय जाणीवपूर्वक ते बनवलं जातं. दिस वर्क कंटेन, त्यामध्ये काय वेगळ्या प्रकारच्या जाणीवा आपल्याला दिसतात बघा. डिफरंट ॲक्शन्स. रामचरित ऑफ संध्याकर नंदी. रामचरित ऑफ संध्याकर नंदी. Sandhakar Nandi. This work contain verses conveying two different senses, read in different directions. Ramcharita of Sandhakar Nandi
present both story of Rama and the life of King Rampal of Bengal. राजा रामा आणि बेंगॉलचा जो काही आहे तो कोण, रामपाल, याबद्दलची माहिती. मॅरेज ऑफ शिवा अँड पार्वती, कृष्णा अँड रुक्मिणी आर डिस्क्राइब इन 12th century. पार्वती रुक्मिणी प्रोड्यूस इन द चालुक्य कोर्ट. त्या चालुक्याच्या कोर्टात किंवा दरबारात ते सादर केलं जातं. हेमचंद्र आपल्याला दिसतं बघा, इज क्रेडिटेड विथ द कंपोजिशन ऑफ. हेमचंद्रचं रायटिंग आपल्याला इथं लिहू. आपण क्षेमेंद्र बघितलं तसं हेमचंद्रचं बघा. हेमचंद्रच्या पुस्तकाचं काय बघा नाव आहे बघा, सप्त सभान, सप्त सभान, having 7 alternative interpretations, 7 सप्त सभान. The tendency of working out the integrate pattern of double, triple or even more meaning and the artificiality of the life. Local chronicles and the eras. त्यामध्ये काय स्थानिक असणारी काही लेखन आहे, त्यातनंही आपल्याला या काळाची माहिती मिळताना दिसते बघा. स्थानिक ह्युन संग चायनीज पिलग्रिमेज आहे बघा, त्याच्यामधनं पण आपल्याला काही मिळतं बघा. 7th century राईट्स he learned roughly the dialects of in all districts through the which he enjoyed further writing general observation in language books and etc. With respect to the record of events, such each province has its own official preserving in them in writing. प्रत्येकाचं लेखन आपल्याला त्यामध्ये असलं दिसतं. A record of these events in full character called a Nilapita, blue deposit. In this record are mentioned good and evil, with calamities and fortune occurrence. Existence of historical chronicle in Kashmir. काश्मीरमध्ये पण आपल्याला दिसतं की काश्मीरचं आपल्याला राजतारांगिणी रिपीटेड आहे बघा, पाठ झालं पाहिजे हा घटक, राजतारांगिणी. गुजरात रसमल, प्रबंध, चिंतामणी, वसंत विलास, सिंध चाचनामा. सिंधमध्ये असलेला चाचनामा, ह्या चाचनाम्यावर पण प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत बघा. म्हणजे प्रश्न कसे आलेले आहेत ते बघत राहिलं पाहिजे. नेपाळ वंशावळी सपोर्ट द प्रिझम्पशन दॅट द आर्काइव्स ऑफ डिफरंट स्टेट ॲज अ रूल कंटेन्स सच रॉयल as stated by the Huonsa. This chronicle are further confirmation of the tendency of regionalization noticeable in the overall cultural pattern and the tradition. त्यामध्ये काय बघा, analogous development which further strengthen this tendency is visible in the rise of localized eras. स्थानिक पर्व आपल्याला त्यातनं निर्माण झालेलं दिसतं. काय स्थानिक पर्व म्हणजे प्रादेशिक ज्या सत्ता होत्या त्यांच्यामध्ये आणखी काही वाढ झालेली दिसते बा आपल्याला. काय म्हणतात की त्यांच्यामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसते. त्यांच्यामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसते. त्यामध्ये काय बघा, ओल्डर शका अँड विक्रम इरा which had vast and expansive uses up to the Gupta epoch and to some extent even later post Gupta centuries are marked by the regional system of time reckoning. Harsha himself founded an era in the early 7th century. His contemporary in Assam, that is the Bhaskar Varman, त्यांनी काय सुरुवात केलेलं आहे बघा, भास्कर वर्मन, भास्कर which is used to some manuscript from the region. An era in the Bengal and also came into being. Jain started using the Mahavira Samvat. जैनाने काय सुरू केलं, महावीरा संवत, म्हणजे महावीराच्या काळापासून आपल्याला त्यांनी त्यांचं जे काही क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर आहे त्या करायला सुरुवात केली. ग्रेट वैष्णव संत, ग्रेट वैष्णव संत त्यातल्या त्यात आपल्याला आसामचा टीचर जे आहे बघा शंकरदेव, शंकर शब्द केलेला बघा, शंकरदेवानं शंकर शब्द केलेला आहे, शंकरब्द, सॉरी शंकरब्द. न रिलिजियस ट्रेंड, नवीन काही म्हणतात धार्मिक काही गोष्टी आलेल्या दिसतात, पूज्य भक्ती. द रिलिजियस रिच्युअल्स अँड प्रॅक्टिसेस
underwent important changes during the centuries under the discussion. In accordance with the growing practice of land grant, along with the surrender of other property and service to the Lord, than receiving fiscal rights and protection as the prasad or the favor. Or there grew the puja system. The puja was interlinked with the doctrine of bhakti or the complete self-surrender of the individual to his God. Both puja and bhakti became the integral ingredients of Tantrism, which arose outside the Madhya Desh. Madhya Deshaच्या बाहेर असणार aboriginal or the peripheral areas on account of the acculturation of the tribal people. Throughout large-scale religious land grant, Brahmanical land rights in the new territories could be maintained by adopting tribal rituals, deities. त्यामधनं आपल्याला वेगळ्या देवता मदर गॉडेसेस दिसतात बघा. तंत्र म्हणलेलं आहे, तंत्र देव आलेल्या दिसतात बघा. पूज्य काय दॅट लिटरेचर ऑन पूजा vidhis and tantra and occult sciences in phenomena. Even the Jain, who had been allergic to such practice, gave birth to the countless such manuscripts. Jain Bhandaras, Jain Bhandara किंवा Jain Bhandar are full of manuscripts. त्यामध्ये काय धर्म चाकीय पूजा, धर्म चाकीय पूजा, कुठला भांडार, जैन भांडार, धर्म चाकीय पूजा, दशलक्षण पूजा. This is so noteworthy, notwithstanding the original meaning of the puja in the Jain Agam, Anga literature, especially in the context of monk. In that context, it is said to have symbolized the respect shown to him, not the worship of limb. It is unmistakable that puja of idols of Tirthankar and the connotations with which we are concerned, according to R.C. Hazra, new topics in the Puranas from the 6th century onwards, to the Brahmana and their worship. Tirtha means pilgrimage. Sacrifice to the planets and their pacification. Installation of the lineage of the Nagara become quite conspicuous in the temple architecture. Vrat means religious vow. Vrat, religious vow म्हणलेला आहे. पुरता धर्म, which involves the building of temples. पुरता धर्म म्हणजे मंदिर बांधणे, टँक बांधणे आणि पब्लिक सार्वजनिक गरजेसाठी लागणाऱ्या गोष्टींचे वापरणे किंवा तयार करणे. was emphasized on the highest mode of religion in the Puranas. Purta dharma was the dominant ideology behind the large scale building of temples in this period. हे आपल्याला त्यात आलेला भाग दिसतो. काय याच्यात काही शब्द दिलेले आहेत बघूया बघा. अंतराल, वेस्टिबल रूम म्हणलेलं आहे. अपसाडेल उलटा असणार, सेमी सर्कल. बर द फ्लॅट रेस और द फ्लॅट फेस और द फॅसेट्स ऑफ द शिखरा. भट्टारक जैन रिलिजियस टीचरसाठी असणारा शब्द आहे बघा. भट्टारक, जैन रिलिजियस टीचरसाठी असणारा शब्द आहे, तुला भट्टारक असं म्हणलेलं आहे. भोग मंडप, reflectory hall of the temple, cyradid, structural figure, animal figure such as used as column and support. Deul, general name for a temple as a whole. Finial, finishing portion of the pinnacle. Garbhagraha, sanctum sanctorum, the most sacred part of temple. Gopura, monumental gateway. Jagamohan, hall in front of the sanctum. Kalash, water pot and pitcher shape elements in the finial of temple. Kudu, कलश काय, कुडू बैल आहे. कुडू म्हणजे काय, फोलेटेड आर्च ऑन Dravidian temple. Ornamental motif derived from the Buddhist चैत्य आर्च. मंडप, लार्ज ओपन हॉल आहे. मठास, मॉनेस्ट्रीज आहे. नाट्य मंदिर, डान्सिंग फेस्टिव्ह हॉल, युजली इन फ्रंट ऑफ जगमोहन असणार. ओके, त्यानंतर आहे काय बघा, पुस्तक काय, पुस्तकारक, क्ले मॉडेलर, रथ, रेखा देऊळ, शिखर, टॉर्पर, विमान, या गोष्टी आपण यात बघितल्या. आणखी काय त्याच्यात असणारा भाग हे बघा, मंदिरांची बघा. कांगरा मंदिर आहे बघा, हे ओसिया, जोधपूर, ऐहोळचं आहे, पदक्कलचं आहे.
या बाजूला बघितलं पालांचं बेंगॉलचं असणारं मंदिर आहे. जोगडाचं नाशिकचं आहे. भुवनेश्वरचं आहे बघा. गुजरात 10व्या शतकातलं असणारं मंदिर आहे. खजुराहो 10व्या शतकातलं मंदिर आहे. परत आहे बघा शिवान पार्वती नंदी, सीटेड ऑन नंदी, नंदीवर बसलेले शिव पार्वती असलेलं आपल्याला दिसतं. नंदीवर बसलेलं. काय प्लॅन ऑफ लक्ष्मण टेम्पल. लक्ष्मण टेम्पलचं जे नियोजन आहे किंवा जे आराखडा आहे बघा, नियोजन म्हणण्यापेक्षा आराखडा हा प्रॉपर आर्किटेक्चरल सेन्समध्ये वर्ड होईल बघा. काय आराखडा. त्याच्यानंतर प्लॅन आहे सेमी सर्क्युलर. त्यानंतर काय प्लॅन ऑक्टागोनल ऑफ मुंडेश्वरी टेम्पल. काय मुंडेश्वरी टेम्पल आहे बघा, राबगडचं 7व्या शतकातलं. प्लॅन अपसायडल ऑफ वामन टेम्पल किजावेल्लूर. प्लॅन ऑफ विष्णू टेम्पल श्रीरंगम. प्लॅन ऑफ लिंगराज टेम्पल. हे आपल्याला असणारी वेगळी मंदिरं दिसतात बघा. वेगळ्या प्रकारची मंदिरं आपल्याला दिसतात बघा. नेपाळ टाईप टेम्पल आहे बघा. परत काय मलबार टेम्पल पलीकडल्या साईडचं आहे, हे नेपाळ टेम्पल आहे. त्याच्यानंतर काय बघा आणखी काय याच्यामध्ये दिसतात बघा. शिवा टेम्पल आहे, पंढरेथानचं शिवाचं मंदिर आहे बघा. चोलांचे पिलर्स आपल्याला पलीकडे दिसतात, हे चोलांचे पिलर आहेत आणि हे पल्लवांचे पिलर आहेत. हे चोलांचे पिलर, हे पल्लवांचे पिलर आणि पंढरेथान टेम्पल आहे शिवाचं 9व्या-10व्या शतकातलं असणारं. त्याच्यानंतर आहे बघा हा जो घटक आहे विजयनगर टेम्पल आहे, विजयनगर पिरियडमधलं असणारं. रिचेस ऑफ चोला पल्लवा पिरियडचं पलीकडलं दिसते बघा. पाम लीफ मॅन्युस्क्रिप्ट्स अबाउट टेम्पल कन्स्ट्रक्शन शोविंग द आर्किटेक्ट कॅल्क्युलेशन हाईट इंडिकेशन प्लॅन कशा पद्धतीचं आहे ते. कोणार्कचं सन टेम्पल 13व्या शतकातलं कोणार्कचं मंदिर आहे बघा. काय सूर्य मंदिर आहे, कोणार्कचं सूर्य मंदिर आपल्याला असलेलं दिसतं. ओके. त्याच्यानंतरचं आहे बघा काय देऊल जगमदर आयर्न बीइंग सेलिंग इन द नाट्य मंदिर जगन्नाथ टेम्पल. हे आपल्याला कैलास टेम्पल आहे, याच्यात काय दिसत नाही बघा. ओके. तर ह्याची चित्र तुम्ही बघत राहिलात किंवा हे बघून घेतलं तरी तुम्हाला त्याचा अंदाज येईल बघा. ओके. लक्षात येते का बघा. कारण बऱ्याच वेळा काय असतं तुम्हाला माहिती असलं पाहिजे काय, तर तुम्ही जे अभ्यास करताय जे क्वेश्चन पेपर सोडवताय त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती अवगत असली पाहिजे बघा. आपण त्याच्यामध्ये बघूयात बघा काय प्रकारचं आहे ते, कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यात जायचं आहे. हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट एज्युकेशन अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन द अर्ली मिडिवल हिस्ट्री. त्यामध्ये काय आहेत ते बघू. एज्युकेशन सम सिग्निफिकंट हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट जे काय डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया. अर्ली मिडिवल पिरियडमध्ये आहे ते बघूया बघा. काय काय दिलेलं आहे. भक्ती ट्रॅडिशन साऊथमधनं आहे, शंकराचार्य त्यातनं आपल्याला आलेलं दिसतंय. शक्ती कल्ट आहे किंवा काय आहे त्यातनं शिक्षण नावाचा गोष्ट आहे. द सिस्टम ऑफ थॉट अँड फिलॉसॉफी रिफ्लेक्शन इन एन्शियंट डे मेनली रिव्हॉल्व अराउंड द व्हेरियस प्रॉब्लेम्स ऑफ कॉस्मॉलॉजी. नेचर ऑफ युनिव्हर्स, विश्वाचं स्वरूप काय आहे याच्या भोवती ते फिरणारं एज्युकेशन दिसतं का. म्हणजे फक्त धार्मिकच होतं, मेटाफिजिक्स पण दिसतं बघा. वास्तवतेचं स्वरूप काय म्हणजे मेटाफिजिक्स अधिभौतिकता काय प्रकारची ती आपल्याला त्यामध्ये बघायची आहे बघा. संख्या 6 स्कूल ऑफ फिलॉसॉफी दिसतात त्यामध्ये. षडदर्शन किंवा षडदर्शन इंटू एक्झिस्टन्स विच इन्क्लूडेड संख्या, योग, न्याय, वैशेषिका, पूर्वमीमांसा और द उत्तर मीमांसा. उत्तर मीमांसा इज ऑल्सो कॉमनली नोन ॲज वेदांत. उत्तर मीमांसाठी वापरलेला शब्द आहे बघा वेदांत. वेदांत ही उत्तर मीमांसासाठी वापरलेला शब्द आहे. वेदांत इज अ जेनरिक टर्म्स. देर आर डिफरंट स्कूल्स इन द वेदांत
इटसेल्फ, सिस्टीम ऑफ थॉट और दर्शन, विचार करण्याची पद्धत, व्यवस्था म्हणजेच दर्शन आहे. वेर डिराइव्ड थ्रू कॉन्स्टंट डिबेट्स अँड डायलॉग, सातत्यानं वादविवाद आणि संवादातनं त्यातनं नॉलेज हे प्राप्त केलं जात होतं किंवा मिळवलं जात होतं. मग ते मोक्ष आहे, द एम ॲट द रिअलायझेशन मोक्ष और द सॅल्वेशन. त्यामध्ये मुक्ती मिळवणं हा त्याचा असणारा भाग होता. मुक्ती मिळवणं त्याच्यात असणारा भाग होता. मुक्ती मिळवलं पाहिजे किंवा मुक्तीसाठी प्रयत्न करणं त्यामध्ये महत्त्वाचा भाग होता. ओके, आपण बघूया त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा आणखी अभ्यास करायला लागतो. जसं बुद्ध श्रमिक रिलिजियस म्हणलेलं आहे आपण, श्रामणिक रिलिजन, बुद्धिझम आणि जैनिझममध्ये असणारा श्रामणिक रिलिजन आहे बघा. हेटेरोडॉक्स स्कूलमध्ये पण आपल्याला दिसतं कोण आहे, बुद्धिझम, जैनिझम, चार्वाका अँड द अजीवकाच, दीज आर द. आणखी खूप होते बघा, कुठले किंवा काय म्हणतात त्याला, बरेच घटक त्यामध्ये असलेले दिसतात बघा. कशाचे, हेटेरोडॉक्स सेक्ट्समध्ये. ओके, ते आपल्याला बघायला लागेल बघायला लागेल काय काय पद्धतीचं आहे, कसं आहे इथे लक्षात. सल्तनत पिरियड आपण पहिले, सोसायटी कल्चर हे बघितलेलं आहे, सोशल तमिळ देवोशनल बी बघितलेलं आहे, भक्ती बघितलेलं आहे, अल्बेरोनिज इंडिया आपल्याला बघायचं आहे पण बघू आपण तो. ट्रेड अँड कॉमर्स आहे, अर्बन सेटलमेंट, लिटरेचर बघायचं आहे बघा आपल्याला, लँग्वेज अँड लिटरेचर पण आपल्याला ह्या काळातलं बघायचं. एज्युकेशन बघतोय म्हणल्यावर आपण लिटरेचर हा भाग बघायला लागतो. ओके, सिलेबसमधला आपण जर पुढचा भाग बघितला, ओके सिलेबसमध्ये जर बघायला गेलो आपण, त्यातलं आपण काय घेतलं, हे सगळं बघितलं. अग्रहार बघितलं, मठ बघितलं, विहार बघितलं, सेंटर ऑफ एज्युकेशन काय काय आहे ते सगळे विद्यापीठाचे नावं बघितले. आता ग्रोथ ऑफ रिजनल लँग्वेजेस पण आपण बघितलं, आधी प्रोटो ज्या काही गोष्टी आहेत त्या बघितल्या होत्या. आता आपण भाषा आणि संस्कृत किंवा त्यातला पुढचा जो भाग आहे बघा, याच्यात काय दिलेलं आहे पुढचं आहे बघा, डिबेट्स ऑफ पार्लिमेंट. हा उद्याच्या लेक्चर्समध्ये दोन्ही घेऊयात बघा. आज हातला जो राहिलेला भाग आहे तो घेऊया बघा, ग्रोथ ऑफ रिजनल लँग्वेजेस ऑर द लिटरेचर. ओके, बघूया आपण त्याच्यामध्ये जाऊयात आपण. काय म्हणता येईल त्याला, अमीर खुसरोच्या लिखाणाप्रमाणे 1318 मध्ये 12 भाषा भारतात होत्या. संस्कृत ही नोकरशाह, पुरोहित, वाङ्मय, नोंदी या सर्वांची भाषा होय. म्हणजे संस्कृत भाषा आपल्याला काय स्वरूपाची होती ते बघायला पाहिजे आपण. काय म्हणता येईल की ग्रोथ ऑफ युनिट 3 ऑफ रिजनल लँग्वेज. ग्रोथ ऑफ रिजनल लँग्वेज त्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा, ग्रोथ ऑफ रिजनल लँग्वेज. त्यामध्ये काय, नोकरशाह यांची भाषा, संस्कृत भाषा कोणाची आहे तर नोकरशहांची भाषा दिसते बघा. संस्कृत भाषा ही भाषा आपल्याला नोकरशहांची दिसते. त्यामध्ये पुरोहित, वाङ्मय, नोंदी या सर्वांचा भाषा. 7व्या शतकात भाषेचे प्राकृतचे विविध आकृतिबंध विकसित झाले. म्हणजे काय, आणखी प्रादेशिक भाषा विकसित व्हायला लागलेल्या दिसतात. मुळात लोकांच्या बोली आणि संस्कृती यामधूनच विविध भाषा आपल्याला ची निर्मिती झाली. 12व्या शतकानंतर पर्शियन प्रभाव वाढायला लागला. अरब आक्रमणानंतर भाषा संकर वाढला, म्हणजे अपभ्रंश व्हायला सुरुवात झाली. प्रोटो हिंदी, प्रोटो तेलुगू, प्रोटो मराठी, प्रोटो बेंगॉली, आपल्याला वेगळ्या प्रकारच्या भाषांचं मिश्रण व्हायला सुरुवात झालेली दिसते. सिंधू मिऱ्हाण किंवा ब्राह्मणवाद, सिंधची राजधानी, अरबी प्रभाव पण आपल्याला त्यामध्ये आलेला दिसतो. म्हणजे या काळात कुठे 750 ते 1200 यामधल्या भाषांबद्दल आपण बोलतोय. अर्ली मिडिवल पिरियड 750 ते 1200 या काळातल्या
कालखंडावर आपण बोलतोय, बरोबर. दक्षिणेकडे महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी जैनांकडून वापर, अपभ्रंशेचा वापर, यामध्ये संस्कृत प्राकृत संकर निर्माण होऊन प्रादेशिक भाषा तयार व्हायला लागली. आधी बंगाली, आधी ओरिया आपण बघितलेलं आहे बघा, आधी गुजराती, आधी मराठी, आधी हिंदू सुरू झाली. संगमाची तामिळ ब्राह्मी लिपी व कन्नड व तेलुगूचा पहिला शिलालेख 7व्या शतकातील 11व्या शतकापासून तेलुगू वाङ्मयाची निर्मिती मल्याळम, चौथी द्रविडियन भाषा 14व्या शतकानंतर तमिळपेक्षा भिन्न होती. त्यातल्या आपण मग संस्कृत आपण बघतोय, कालिदासाचे 4थ्या शतकातील लिखाण त्यानंतर आपल्याला यामध्ये चेंज झालेलं दिसतं. त्यामध्ये मग आपल्याला भर्तृहरी एक महत्त्वाचं काम आहे बघा. भर्तृहरीचं हे लेखन आपल्याला त्या ठिकाणी बघायला लागतं. भर्तृहरी नीतिशतक आहे, ही नावं आपल्याला लिहून ठेवा, ही तुम्हाला पुस्तकाच्या जोड्या लावा म्हणून येतात बघा प्रश्न. भर्तृहरीचं नीतिशतक, तसेच वाक्यपदीय हे बुक्स आहेत बघा. भर्तृहरीची पुस्तकं आहे ते पण एक बघितलं. दुसरं आपण लगेच घेऊ त्याच्या खाली दंडी आहे बघा. दंडीचं दशकुमार चरित्र, दंडीचं दशकुमार चरित्र रोमॅन्टिक काव्य म्हणजे काय, रोमॅन्टिक असणारं काव्य. 10 राजपुत्रांनी सांगितलेली स्वतःची कथा. काव्यादर्श, आणखी काय पुस्तकाचं नाही बघा, काव्यादर्श. सौंदर्य मीमांसावर लेखन. तिसरा जो लेखक आहे संस्कृत मधला सुबंधू वासवदत्ता. लॉंग रोमांस शैलीसाठी प्रसिद्ध. दंडीपेक्षा. बाण, चौथा काय बाण आहे बघा. हर्षचरित. श्लेषाचा आधार. श्लेष वाङ्मयीन टर्म आहे बघा. श्लेषाचा आधार. कादंबरी, टेल विथ टेल, कथेमध्ये कथा सांगणे. कादंबरी हे भावनाच्या अभिव्यक्तीचे महत्वाचे अंग. अमरसिंह, 5वा जो आहे बघा संस्कृत मधला अमरसिंहाचं काय, अमरकोश. आठवे शतक संस्कृत शब्दकोश. 8वे शतक संस्कृत शब्दकोश. लिहून घ्या सगळी पुस्तकांची नावं. आपण दुसरी पुस्तकाची नावं लिहून घेऊ. पहिलं लिहून घ्या. भर्तृहरीचं नीतिशतक आणि वाक्यपदीय. दंडीचं दशकुमार चरित्र काव्यादर्श. सुबंधूचं वासवदत्ता शैलीसाठी प्रसिद्ध. बाणाचं हर्षचरित्र श्लेषाचा आधार घेतलेला असणारं. अमरसिंहाचा अमरकोश 8व्या शतकातला असणारा संस्कृत शब्दकोश आपल्याला दिसतो त्यामध्ये. ओके, चला पुढचा भाग बघू. आणखी 5 आपण नावं लिहून घेतली. आता दुसरे काही घेऊया बघा. ओके, पुढचं काय बघा. भामह, वामनाचं बघूया बघा. वामनाचं काय बघा, काव्यालंकार.
वामनाचं काय? काव्यालंकार. रीतीवर भाष्य. रीती या घटकावर भाष्य. रीतीवर भाष्य. रीती स्टाईल. भामहचं पण आपल्याला काव्यालंकार दिसतं. भामह काव्यालंकार. शब्द व त्याचे अभिव्यक्ती कशा प्रकारे? शब्द व त्याचे अभिव्यक्ती कशा प्रकारे? अभिव्यक्ती कशा प्रकारे? आनंदवर्धन ध्वन्यालोक. आनंदवर्धन. ध्वन्यालोक. $250. शब्दशक्ती अभिधा लक्षणा व्यंजना. शब्दशक्ती अभिधा लक्षणा व्यंजना. बिल्हण. 9 काय बघा? बिल्हण. 9व्या शतकातलं बिल्हण बघा. 9व्या की 11व्या शतकातलं बिल्हण. काय बघा? काय नाव आहे बघा? कामसुंदरी नाटक आहे बघा. बिल्हणचं काय? कामसुंदरी नाटक आहे बघा. कामसुंदरी नाटक आहे. चौर पंचशिका. चौर पंचशिका काय? शृंगार काव्य. विक्रमांक देवचरित्र. विक्रमांक देवचरित्र. ऐतिहासिक काव्य. चालुक्य कल्याण. ऐतिहासिक काव्य. सगळं लिहून घ्या बघा. सगळं लिहून घ्या. परत बाकीच्या आणखी काय आहेत बघा. पंचतंत्र. कल्याण. कलनचं बघा बघा. 10वं काय? कलनचं थोडक्यात एक नाव लिहून घेऊ. कलनचं आपण बघितलं तरी पण इथं लिहून देतो सगळ्या बरोबर. राजतरंगिणी. राजतरंगिणी किंवा तरंगिणी. काश्मीरातील सत्ताधारी याबद्दलचं लेखन. पंचतंत्र विष्णू शर्मा. हा याच्यावर पण प्रश्न विचारला. पंचतंत्र विष्णू शर्माने केलेलं लेखन बघा. पंचतंत्र विष्णू शर्मा. प्राणिकथा भारतामध्ये निर्माण होऊन जगभर प्रसार झाला. सुरुवातीला तंत्राख्या प्रहलवी भाषेत 750 मध्ये कलील वा दिमा या नावाने अरबीमध्ये भाषांतरित. पंचतंत्राचे आणखी एक लेखन पूर्णभद्र याने केले. तर नारायणाच्या हितोपदेशामध्ये नारायणाचा हितोपदेश लिहून ठेवतो बघा. नारायणाचं हितोपदेश. नारायणाचं हितोपदेश. नारायणाच्या हितोपदेशामध्ये बंगाल 1150 AD आणखी बदल घडवलेले गेले. पंचतंत्रावर आधारित हितोपदेश. जयदेवाचं गीतगोविंद. हे आपण परत लिहून घेऊ. हे पहिल्यांदा घ्या. जयदेवाचं गीतगोविंद यावर पण प्रश्न आलेला आहे बघा. कृष्ण व राधा यांचे प्रेम त्या जयदेवाच्या गीतगोविंदामध्ये सांगितलेलं आहे. जयदेवाचे गीतगोविंद. गोपीच्या गाथा नृत्य नाट्य स्वरूपातील काव्य. यातील संगीत भक्ती भाषा आणि व्याख्यानण्याजोगी आहे. श्रीहर्ष आपल्याला बाकीचे बघायचे बघा. ओके लिहून घेतलं का बघा. पटपट पटपट घ्या लिहून.
ही सगळी पुस्तकं विचारले जाऊ शकतात बघा, कुठं ना कुठं त्याचा रेफरन्स येऊन एक ना एक प्रश्न ह्या बाहेर जाणार नाही. अर्ली मिडलच्या लिटरेचरमध्ये आपल्याला याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही बघा. ओके, समजून घेतलं पाहिजे, लिहून घेतलं पाहिजे. ज्यावरती प्रश्न येतात ते प्रश्न चुकायला नको. ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत, डिस्कशन केलेलं आहे, शिकवलेलं आहे, त्यातले प्रश्न चुकायला नकोत बघा. जे केलेलं नाही किंवा जे अन्न नाही त्यातनं चुकलं असेल तर मान्य आहे बघा, ते ठीक आहे, समजू शकतो आपण. पण जर तुम्ही त्याची तयारी केलेली आहे तरी ते चुकता कामा नाही बघा. रिव्हिजनमुळे त्याचा घोळ होऊ शकतो बघा. आणखी काही पुस्तकाची नाव आहेत ते बघूया बघा. आणखी काय, श्रीहर्ष आहे, त्याचं काय म्हणता येईल की त्याची याच्याबरोबर लिस्टच त्याची घेऊन टाकू आपण बघा. त्याची जी काही लिस्टच आहे ती आपण या ठिकाणी नमूद करून घेऊयात बघा. काय म्हणता येईल, श्रीहर्षचं पुस्तक घेतलेलं आहे आपण लिहून, तरी लिहून घ्या. नैषधीय चरित आणि खंडन खंड खाद्य, खंडन खंड खाद्य, वर्णसंकराचे समर्थन. याने काय केलेलं आहे, वर्ण संकराचे समर्थन. क्षेमेंद्र दशावतार चरित्र, क्षेमेंद्र दशावतार चरित्र. पद्मगुप्त, नवसाहसांक चरित्र, नवसाहसांक चरित्र. ओके, चला. भामचं स्वप्न वासवदत्त बघितलं आपण, प्रतिभा चाणक्य. चंदेल राजा हर्ष याच्या दरबारात भीमत होता. मुरारी आहे बघा, मुरारीचं मी तर लिहून देतो बघा. मुरारीचं काय बघा, अनर्घ राघव, भाषेचे प्रयोग, अनर्घ राघव भाषेचे प्रयोग. हस्तिमल, जैन लेखक, 8 नाटके. त्यामध्ये काय म्हणता येईल की काय काय लिहिलं बघा. विक्रांत कौरव, सुभद्रा हरण, मैथिली कल्याण. राजशेखराची 4 नाटकं आहेत बघा. राजशेखर, जे प्रश्न आलेला आहे जून मध्ये, राजशेखर. बालरामायण, बालभारत, भुवनकोश, काव्यमीमांसा. नंतर काय, कर्पूर मंजिरी विचारलेलंच आहे ऑलरेडी, त्याच्यावर प्रश्न आलेला आहे बघा. आणि विद्याशाल मंजिका, भंजिका. इथे काय बघा, आणखी थोडक्यात एक नाव राहिलेलं आहे ते बघूया बघा. काय बघा, कृष्ण मिश्रा, प्रबोध
चंद्रोदय, सगळी नावं लिहून घ्या. ओके, सगळी नावं लिहून घ्या. ग्रोथ ऑफ तमिळ लिटरेचर आहे, तमिळ वाङ्मय कसं वाढत गेलेलं आहे किंवा काय आहे. मग लिटरेचर इन न्यूली डेव्हलपिंग लँग्वेजेस, नवीन येणाऱ्या भाषांमधलं वाङ्मय पण आपल्याला परत त्या ठिकाणी बघायचं आहे. बघा, लिटरेचर किंवा तमिळ लिटरेचर असं म्हणलेलं आहे. ओके, भारतमले पेरुंबदेवर, ग्रोथ ऑफ तमिळ लिटरेचर, नंदी कलावतम नंदी कलांबकम, अज्ञात लेखकाचे इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे लेखन, पल्लव राजा व नंदीवर्मन तिसरा याच्या कारकिर्दीविषयी, भारतम पेरुंदेवनर नंदीवर्मन तिसरा याच्या कालखंडावर प्रभाव, तिरुंतवर जैन कवी 10वे शतक, मनोजल हे काव्य, सुलामणी तोलमोली जैन पुराणावर असणारं लेखन आहे, तमिळ वाङ्मयातील लघु काव्यापैकी एक, कलदर प्रेमाच्या विविध 100 प्रकाराविषयी, कलिंग पूर्णी, जयगोंडर पर्णीमधील वार पोएम्स सुरुवातीचे महत्त्वाचे काव्य, कोटन हा चोलांच्या दरबारात कवी चक्रवर्ती प्रशस्तीपर काव्य आणि उल्हास शिवाय पर्णी काव्य रचले, विक्रम चोला कुलोतुंग दुसरा, आणि काय म्हणता येईल की त्याच्यानंतर असणारा अन्य काव्य तकयग पर्णी, त्यातनं काय काय आपल्याला आलेलं ते जे बघायचं आहे. बघा, ओके, अशा पद्धतीनं आपल्याला हा घटक समजून घ्यायचा आहे. बघा, काय काय पद्धतीनं समजून घ्यायचं आहे, काय काय समजून घ्यायचं आहे. तर लिटरेचर बघायचं आहे, रिजनल लँग्वेजमधलं लिटरेचर, लँग्वेज, ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला बघायच्या आहेत.